तर मुलांनो, मागच्या याच्यामध्ये आपण टाईप्स ऑफ सेट्स बघितले. 4 वेगवेगळे टाईप्स आणि एक इक्वल सेट म्हणजे 5 टाईप्स आपण त्याच्यामध्ये बघितले. व त्याच्या संबंधित असणारे एक्झाम्पल्स किंवा आपण त्याला काय म्हणलेलं आहे, एक्झाम्पल्स बेस्ड ऑन टाईप्स ऑफ सेट असं आपण त्याच्यामध्ये बघतोय. मग त्याच्यामध्ये क्वेश्चन दिलाय बघा, राईट द सेट्स युजिंग लिस्टिंग मेथड अँड क्लासिफाय into finite and infinite set. बघा, write the sets using listing method and classify into finite and infinite set. मग एक 6 एक्झाम्पल्स तुम्हाला दिले. त्यापैकी पहिले एक्झाम्पल बघा, तर a इक्वल टू काय असणार आहे, इन कर्ली ब्रॅकेट x वेअर x belong to n and x is a odd number असं आपण त्याच्यामध्ये म्हणतोय. हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं हा जो असणारा x जो आहे तो काय असणार आहे, ऑड नंबर आहे. तर अशा पद्धतीनं हा सेट आपण त्याच्यामध्ये बघितला. आता आपल्याला काय करायचंय, आता दिलेले सेट जे आहेत आपल्याला काय दिलेले आहे, प्रॉपर्टी मेथडने दिलेले आहेत किंवा आपण त्याला काय म्हणलेलं आहे की यामध्ये असणारे सेकंड मेथड जे आहे बघा, तर या सेकंड मेथडमध्ये आपण काय म्हणलेलं, रूल मेथडने आपल्याला हा क्वेश्चन दिलाय. आपण काय करतोय की त्याच्यामध्ये प्रॉपर्टी मेथडने किंवा लिस्टिंग मेथडने किंवा रोस्टर मेथडने आपण त्याला कन्वर्ट करतोय आणि त्यानुसार तो दिलेला टाईप जो आहे तो फायनाईट सेट आहे का इनफायनाईट सेट आहे हे आपल्याला बघायचं आहे. मग यामध्ये पहिले एक्झाम्पल जर आपण बघितलं, a इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट x वेअर x बिलॉंग टू कॅपिटल N आणि कॅपिटल N म्हणजे आपल्याला माहिती आहे काय आहे, नॅचरल नंबर आहे. त्याचबरोबर x इज ए ऑड नंबर. तर दिलेला सेट जो आहे तो ऑड नंबर आहे हे लक्षात घ्या. म्हणजे आपण काय केलं, सो बाय लिस्टिंग मेथड आपण काय करतोय बघा, सो बाय लिस्टिंग मेथड की दिलेल्या यादी पद्धतीनुसार आपण काय करतोय बघा, वी गेट सो हिअर a इज इक्वल टू, आता ऑड नंबर आहेत आणि यामध्ये आपण काय म्हणलेलं आहे की दिलेला सेट, आता ह्याला कुठलंही आउटर लिमिट नाही म्हणून आपण डायरेक्टली हे आपण 1 3 5 7 9 सो ऑन, अगदी आउटर लिमिट नसल्यामुळे आपण त्याला कुठेही जाऊ शकतो. म्हणून आपण काय केलं बघा, 1 3 5 7 9 टिमटी. तर अशा पद्धतीनं हा जो सेट आहे हे आपण डायरेक्टली सांगू शकतो काय असणार आहे बघा. सो दिस इज ए काय असणार आहे, फायनाईट सेट. हे लक्षात घ्या, दिस इज ए फायनाईट सेट. हे डायरेक्टली आपण सांगू शकतो. तर हे झालं तुमचं 1 नंबर एक्झाम्पल. आता आपण काय करतोय, सेकंड नंबर एक्झाम्पल बघा. आता दिलेला सेट काय आहे, b इक्वल टू x वेअर x बिलॉंग टू कॅपिटल N आणि एक इक्वेशन दिले अँड काय असणार आहे, सो x इज ए व्हॅल्यू ऑफ, आता इथं x इज ए व्हॅल्यू ऑफ काय असणार आहे, 3x मायनस 1 इक्वल टू 0. म्हणून आपण काय केलं, पहिल्यांदा गिव्हन इक्वेशन बघा. तर यामध्ये असणार गिव्हन इक्वेशन काय असेल, 3x मायनस 1 इक्वल टू 0. तर अशा पद्धतीनं हे जे दिलेले इक्वेशन जे आहे 3x मायनस 1 इक्वल टू 0, मग ह्यावरून आपण काय केलं बघा, ऑर किंवा देअरफॉर काय म्हणलेलं आहे, 3x इज इक्वल टू 1 मायनसचं प्लस झालं आणि त्याचबरोबर लेफ्ट हँड साइड म्हणजे एलएचएस कडनं 1 ची व्हॅल्यू जी आहे ती आरएचएस कडे गेली. एलएचएस कडनं आरएचएस कडे जाताना निगेटिव्ह साईन पॉझिटिव्ह झालं. म्हणून x ची व्हॅल्यू आपण घेतली इथं. सो हिअर इज द x इक्वल टू काय असणार आहे, 1/3. हे लक्षात घ्या, x ची व्हॅल्यू काय झालेली आहे, 1/3. आता इथं आपण काय करतो बघा, x ची व्हॅल्यू तर 1/3
आणि इथं आपण काय म्हणतोय, एक्स बिलॉंग टू एन म्हणतोय. बट काय असणार आहे, वी हॅव किंवा इट इज गिवन दॅट असं आपण त्याच्यामध्ये म्हणतोय. बट काय असणार आहे, यस इट इज गिवन दॅट काय असणार आहे, एक्स बिलॉंग टू एन असं आपण त्याच्यामध्ये म्हणतोय. हे लक्षात घ्या. अँड काय असणार आहे, वी गेट काय असणार आहे बघा, वी गेट एक्स इक्वल टू 1/3 ऑल्सो. आता ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 1/3 नॉट ए मेंबर ऑफ नॅचरल नंबर. देअरफोर आपण काय म्हणलेलं आहे, म्हणून असं असणारं एक्झाम्पल जर आपण जर बघितलं तर बी इज ए फायनाइट सेट ऑर बी इक्वल टू 5. तर अशा पद्धतीनं बी ची असणारी व्हॅल्यू जी आहे ती काय आलेली आहे आपल्याला 5. तर अशा पद्धतीनं बी ची व्हॅल्यू काय आलेली आहे 5. तर अशा पद्धतीने बी ची व्हॅल्यू काय आलेली इथं 5. आता तिसरं एक्झाम्पल बघा. एक्झाम्पल नंबर बघा 3. तर त्याच्यामध्ये हे जे तिसरं एक्झाम्पल जे आहे आपण काय म्हणतोय बघा, सी इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स वेअर एक्स बिलॉंग टू एन नॅचरल नंबर आहे. अँड काय असेल बघा, तर एक्स इज डिव्हिजिबल बाय 7. आता वरच्या एक्झाम्पल मध्ये आपण जर बघितलं तर बी इक्वल टू एम्प्टी सेट आहे, बी इक्वल टू 5 म्हणून ह्या टाईपचा असणारा सेट जो आहे तो काय असणार आहे, फायनाइट सेट आला. हे लक्षात घ्या. हा जो असणारा सेट जो आहे तो काय आला, फायनाइट सेट आहे. आणि तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण काय केले, सी इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स वेअर एक्स बिलॉंग टू एन अँड एक्स इज डिव्हिजिबल बाय 7 म्हणून यामध्ये आपण काय केलेलं बघा. सो देअरफॉर वी हॅव द व्हॅल्यू काय असणार आहे, आता एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती 7 ने डिवाइड होणार आहे पाहिजे. मग 7चा पड आपण डायरेक्टली लिहू शकतो. म्हणून आपण काय लिहिलं, 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 16. आउटर लिमिट नाही, हे लक्षात घ्या. 7 14 21 28 35 70च्या पुढे पण जाते, 77 जाते, त्यानंतर 84 जाते. व्हॉटेवर कुठपर्यंत पण आपण जाऊ शकतो. तर अशा पद्धतीनं इनफायनाइट नंबर पर्यंत आपण जातोय. म्हणून काय म्हणेल आहे बघा की दिस इज ए काय असेल, इनफायनाइट सेट. इथं सुद्धा आपल्याला काय आलेलं आहे, दिस इज ए इनफायनाइट सेट. पहिला आणि तिसरं एक्झाम्पल दिस इज ए इनफायनाइट सेट आणि मधलं दुसरं एक्झाम्पल इट इज ए फायनाइट सेट. अशा पद्धतीनं आपण तिसरं एक्झाम्पल त्याच्यामध्ये बघतोय. आता चौथं एक्झाम्पल बघा. डी इज ए सेट वेअर की ज्याच्यामध्ये ए आणि बी असे 2 एलिमेंट आहेत आणि हे जे असणारे एलिमेंट जे आहेत, सो दीज आर द मेंबर्स ऑफ डब्ल्यू वेअर डब्ल्यू इज ए होल नंबर, हे आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर कंडिशन काय दिली आहे, ए प्लस बी इक्वल टू 9. पुढे लक्षात येते का बघा. तर यामध्ये ए आणि बी 2 एलिमेंट आहेत. त्याचबरोबर ए आणि बी बिलॉंग्स टू डब्ल्यू आणि ए प्लस बी इक्वल टू 9 असं आपण त्याच्यामध्ये सांगतोय. आता आपल्याला असं पाहिजे की ए अधिक बी ची बेरीज केली की 9. आपल्याला अशा जोड्या पाहिजेत की ज्या दोन्हीची संख्या आपल्याला 9 पर्यंत आली पाहिजे, ती पण बेरीज पाहिजे, वजाबाकी नाही. हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं हा सेट हा आपण त्याच्यामध्ये करतोय. सो वी हॅव काय असणार आहे बघा, सो वी हॅव
to find the pairs of value A and B such that की A प्लस B किंवा त्या दोन्हीची असणारी बेरीज आपल्याला 9 पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर काय पाहिजे, अँड A अँड B आर होल नंबर्स आहेत, म्हणजे झिरोचं इन्क्लूड त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये निगेटिव्ह नंबर मात्र याच्यामध्ये नसणार आहे, कारण का दोन्हीची बेरीज आहे, हे लक्षात घ्या. निगेटिव्ह नंबर आला तर तिथं सबट्रॅक्शन होईल, पण इथे बेरीज आहे म्हणजे त्याच्यामध्ये निगेटिव्ह नंबर पण त्याच्यामध्ये नसणार आहे. म्हणून यामध्ये आपण काय केलं बघा, सो देअरफॉर वी गेट, सो बाय लिस्टिंग मेथड, तर अशा पद्धतीनं आपण काय करतोय, सो वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी आणि त्याचा असणारा ऑर्डर्स हे डी मध्ये आपण कन्वर्ट करतोय. म्हणून बाय लिस्टिंग मेथड वी गेट, बघा, सो बाय लिस्टिंग मेथड, तर ह्यामध्ये आपण डी ची असणारी व्हॅल्यू जी आहे ती अशी काढतोय की ज्याच्यामध्ये डी इक्वल टू काय असणार आहे बघा, 0.9, त्याचबरोबर काय असणार आहे बघा, 1.8, त्यानंतर 2.7, त्यानंतर 3.6, त्यानंतर काय असेल 4.5, त्यानंतर बघा 5.4, तेच नंबर आले पण रिव्हर्स ऑर्डर मध्ये, 6.3, त्यानंतर 7.2, त्यानंतर 8.1 आणि शेवटचं काय असणार आहे 9 आणि 0, म्हणजे नंबर ऑफ पेअर्स आर लिमिटेड, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये असणारे नंबर जे आहेत हे लिमिटेड आहेत आणि कुड बी काउंटेड. म्हणून यामध्ये काय म्हणते बघा, सो पेअर्स ऑफ एलिमेंट्स आर, तर ह्यामध्ये ह्या ज्या असणाऱ्या सेट ज्या आहेत ते काय असणार आहे, काउंटेबल आहे अँड दे आर फायनाईट, असं आपण त्याच्यामध्ये म्हणतोय. हेन्स काय म्हणलेलं आहे, गिव्हन सेट, हेन्स गिव्हन सेट इज काय असेल, फायनाईट सेट. अशा पद्धतीनं हे जे असणारा सेट जो आहे तो आपल्याला काय मिळाला, इथं फायनाईट सेट मिळाला. आता पुढे बघा 5वा आकडा की ज्याच्यामध्ये ई हा एक एलिमेंट आहे, ई इक्वल टू एलिमेंट एक्स वेअर एक्स बिलॉंग टू आय, आणि त्याचबरोबर कंडिशन काय दिली आहे, एक्स स्क्वेअर इक्वल टू 100. आता यामध्ये मात्र आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर दोन्ही येतात, की ज्याच्यामध्ये आपल्याला याचा अर्थ काय होतो की ई हा एक सेट आहे की ज्याच्यामध्ये एक्स हा ई चा एक घटक आहे, त्याचबरोबर एक्स बिलॉंग टू आय म्हणजे काय झालेलं आहे, आय म्हणजे इंटिजर, एक्स बिलॉंग टू इंटिजर, आणि त्याचा स्क्वेअर मात्र काय असणार आहे, जर त्या एक्सचा जर स्क्वेअर केला तर तो 100 येतो, हे लक्षात घ्या. म्हणून आपण काय म्हणलेलं बघा, सो बाय लिस्टिंग मेथड, तर ह्यामध्ये आपण काय करतो, 2 नंबर्स आहेत. आता आपल्याला माहिती आहे 100ची कंडिशन माहिती आहे की 100चा स्क्वेअर रूट जर आपण घेतला तर एका बाजूला -10 पण येतो आणि +10 पण येतो. +10 इंटू +10, 10 गुणिले 10 हा 100 झाला, आणि -10 गुणिले -10 हा सुद्धा काय झालेला आहे, +100 आला, हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं आपण काय करतोय बघा, की ज्याच्यामध्ये ई हा एक सेट घेतला, ई इक्वल टू काय असणार आहे, -10 आणि +10. सो एलिमेंट्स आर काउंटेबल, हे आपण त्याच्यामध्ये म्हणतो. फक्त ओनली 2 एलिमेंट्स आहेत, एलिमेंट्स आर
काउंटेबल 2 एलिमेंट सेट आहे हा. एलिमेंट्स आर काउंटेबल अँड फायनाईट. म्हणून काय झालेलं आहे, धिस सेट इज फायनाईट सेट. हा जो असणारा सेट जो आहे तो काय असणार आहे, फायनाईट सेट. तर अशा पद्धतीनं हा सेट आपण त्याच्यामध्ये बघतो. त्यानंतर सेम चौथा आणि 6वं एक्झाम्पल सारखंच आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करतो बघा की एफ बरोबर काय असणार आहे की ज्याच्यामध्ये ए आणि बी असे 2 एलिमेंट आहेत. त्याचबरोबर ए आणि बी बिलॉंग टू क्यू असं आपण त्याच्यामध्ये म्हणतोय. त्याचबरोबर ए प्लस बी इज इक्वल टू 11 असं आपण त्याच्यामध्ये म्हणलं. 11च्या पेअर्स आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे. सेम एलिमेंट आहे. सो वी हॅव टू फाइंड काय असणार बघा, वी हॅव टू फाइंड काय असेल, व्हॅल्यूज ऑफ A and B such that काय असणार आहे, A आणि B जे आहे बिलॉंग टू क्यू आहे. आता क्यू म्हणजे काय असणार आहे, रॅशनल नंबर आहे. म्हणजेच B ची व्हॅल्यू आपल्याला 0 नको आहे, हे लक्षात घ्या. हे दोन्ही रॅशनल नंबर आहेत. म्हणजे आपण अजून एक कंडिशन त्याच्यामध्ये आली की B ची व्हॅल्यू आपल्याला 0 नको आहे. म्हणून कंडिशन काय आली बघा, बी शुड नॉट इक्वल टू 0 अशी कंडिशन त्याच्यामध्ये आली, हे लक्षात घ्या. आता इथं रॅशनल नंबर जे ते आपण डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट केले. इथं मात्र आपण काय केलेलं आहे, सो रॅशनल नंबर्स आर कन्व्हर्टेड इन टू द डेसिमल फॉर्म आणि दोन्हीची बेरीज आपल्याला 11 पाहिजे. म्हणून सो देअरफॉर वी हॅव एफ इक्वल टू काय असणार बघा, एफ इक्वल टू, तर ह्यामध्ये कॉम्बिनेशन बघा 11ची व्हॅल्यू आहे. त्याचबरोबर 6, 5 कम्प्लीट नंबर पण असू शकतात. ही कॉम्बिनेशन आपण त्याच्यामध्ये बघतोय. त्याचबरोबर काय असणार आहे बघा, 3 आणि 8 हे कॉम्बिनेशन आपण त्याच्यामध्ये बघतोय. त्याचबरोबर काय असणार आहे, 3.5 आणि 7.5. बघा इथं मात्र आपल्याला डेसिमल नंबर्स त्याच्यामध्ये आले. त्याचबरोबर ह्यामध्ये निगेटिव्ह नंबर पण असणार आहेत, -15 आणि +26. एक नंबर प्लस एक नंबर मायनस, सो ऑन. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स आर इनफायनाईट, हे लक्षात घ्या. म्हणून आपण काय म्हणतोय की नंबर ऑफ एलिमेंट्स आर इनफायनाईट. म्हणून इट इज ए इनफायनाईट सेट. तर अशा पद्धतीनं हा जो असणारा सेट जो आहे तो इनफायनाईट सेट आहे, लक्षात. तर अशा पद्धतीनं आपण काय करतोय की फायनाईट सेट म्हणजे काय, इनफायनाईट सेट म्हणजे काय असंही आपल्याला बघता येईल. किंवा आपण सिंगलटन सेट हे पण आपण बघू शकतो, एम्प्टी सेट असंही आपण बघू शकतो. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण बघतोय की ह्यामध्ये नॅचरल नंबर्स, त्याचबरोबर होल नंबर्स, सेट ऑफ इंटिजर्स, त्याचबरोबर रॅशनल नंबर्स आणि आर म्हणजे काय, रिअल नंबर. सो आर सेट हे लक्षात घ्या. आणि हे सगळे काय झाले, इनफायनाईट सेट आहे, हे लक्षात घ्या. हे सगळे जे आहे हे इनफायनाईट सेट आहेत. कारण का, नॅचरल नंबर आपण 0 to इन्फिनिटी पर्यंत घेतो. डब्ल्यू, आता इथं डब्ल्यू हा 0 to इन्फिनिटी पर्यंत घेतो. एन जो आहे तो 1 to इन्फिनिटी पर्यंत घेतो. आय -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी. क्यू हे आपण इन्फिनिटी पर्यंत घेतो. आणि आर रिअल नंबर सगळेच आले. यामध्ये परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्येचा असणारा कॉमन सेट म्हणजेच आर. सो दीज आर द फायनाईट सेट. लक्षात. राहिलेला भाग जो आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.
थँक्यू. ब्रॅकेट x वेअर x बिलॉंग टू n नॅचरल नंबर आहे अँड काय असेल बघा, तर x इज डिव्हिजिबल बाय 7. आता वरच्या एक्झाम्पल मध्ये आपण जर बघितलं बी इक्वल टू एम्प्टी सेट आहे, बी इक्वल टू 5 म्हणून ह्या टाईपचा असणारा सेट जो आहे तो काय असणार आहे, फायनाईट सेट आला. हे लक्षात घ्या, हा जो असणारा सेट जो आहे तो काय फायनाईट सेट आहे. आणि तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण काय केले, सी इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स वेअर एक्स बिलॉंग टू एन अँड एक्स इज डिव्हिजिबल बाय 7 म्हणून यामध्ये आपण काय केलेलं बघा. सो देअरफॉर वी हॅव द व्हॅल्यू काय असणार आहे, आता एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती 7 ने डिवाइड होणार आहे पाहिजे. मग 7चा पड आपण डायरेक्टली लिहू शकतो. म्हणून आपण काय लिहिलं, 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 16 आउटर लिमिट नाही. हे लक्षात घ्या. 7 14 21 28 35 70च्या पुढे पण जाते, 77 जाते, त्यानंतर 84 जाते, व्हॉटेवर कुठेपर्यंत पण आपण जाऊ शकतो. अशा पद्धतीनं इनफायनाईट नंबर पर्यंत आपण जातोय. म्हणून काय म्हणेल आहे बघा की दिस इज ए काय असेल, इनफायनाईट सेट. इथं सुद्धा आपल्याला काय आलेलं आहे, दिस इज ए इनफायनाईट सेट. पहिला आणि तिसरा एक्झाम्पल, दिस इज ए इनफायनाईट सेट आणि मधलं दुसरं एक्झाम्पल इट इज ए फायनाईट सेट. अशा पद्धतीनं आपण तिसरं एक्झाम्पल त्याच्यामध्ये बघतोय. आता चौथं एक्झाम्पल बघा. डी इज ए सेट वेअर की ज्याच्यामध्ये ए आणि बी असे 2 एलिमेंट आहेत आणि हे जे असणारे एलिमेंट जे आहेत, सो दीज आर द मेंबर्स ऑफ डब्ल्यू वेअर डब्ल्यू इज ए होल नंबर हे आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर कंडिशन काय दिली आहे, ए प्लस बी इक्वल टू 9. पुढे लक्षात येते का बघा. तर यामध्ये ए आणि बी 2 एलिमेंट आहेत. त्याचबरोबर ए आणि बी बिलॉंग्स टू डब्ल्यू आणि ए प्लस बी इक्वल टू 9 असं आपण त्याच्यामध्ये सांगतोय. आता आपल्याला असं पाहिजे की ए अधिक बी ची बेरीज केली की 9. आपल्याला अशा जोड्या पाहिजेत की ज्या दोन्हीची संख्या आपल्याला 9 पर्यंत आली पाहिजे, ती पण बेरीज पाहिजे, वजाबाकी नाही. हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं हा सेट हा आपण त्याच्यामध्ये करतोय. सो वी हॅव काय असणार आहे बघा. सो वी हॅव टू फाइंड द पेयर्स, फाइंड द पेयर्स ऑफ व्हॅल्यू ए अँड बी सच दॅट की ए प्लस बी किंवा त्या दोन्हीची असणारी बेरीज आपल्याला 9 पाहिजे. हे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर काय पाहिजे, अँड ए अँड बी आर होल नंबर्स आहेत, म्हणजे 0चं इन्क्लूड त्याच्यामध्ये आलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये निगेटिव्ह नंबर मात्र याच्यामध्ये नसणार आहे, कारण का दोन्हीची बेरीज आहे. हे लक्षात घ्या. निगेटिव्ह नंबर आला तर तिथं सबट्रॅक्शन होईल, पण इथे बेरीज आहे म्हणजे त्याच्यामध्ये निगेटिव्ह नंबर पण त्याच्यामध्ये नसणार आहे. म्हणून यामध्ये आपण काय केलं बघा. सो देअरफॉर वी गेट, सो बाय लिस्टिंग मेथड, तर अशा पद्धतीनं आपण काय करतोय. सो वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी आणि त्याचा असणारा ऑर्डर्स हे डी मध्ये आपण कन्वर्ट करतोय. म्हणून बाय लिस्टिंग मेथड वी गेट बघा. सो बाय लिस्टिंग मेथड, तर ह्यामध्ये आपण डी ची असणारी व्हॅल्यू जी आहे ती अशी काढतोय की ज्याच्यामध्ये डी इक्वल टू काय असणार आहे बघा 0 9. त्याचबरोबर काय असणार आहे बघा
1 8, त्यानंतर 2 7, त्यानंतर 3 6, त्यानंतर काय असेल 4 5, त्यानंतर बघा 5 4 तेच नंबर आले पण रिव्हर्स ऑर्डर मध्ये 6 3, त्यानंतर 7 2, त्यानंतर 8 1 आणि शेवटचं काय असणार आहे 9 आणि 0. म्हणजे नंबर ऑफ पेअर्स आर लिमिटेड हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये असणारे नंबर जे आहेत हे लिमिटेड आहेत आणि कुड बी काउंटेड. म्हणून यामध्ये काय म्हणते बघा, सो पेअर्स ऑफ एलिमेंट्स आर, तर ह्यामध्ये ह्या ज्या असणाऱ्या सेट ज्या आहे ते काय असणार आहे काउंटेबल आहे अँड दे आर फायनाईट असं आपण त्याच्यामध्ये म्हणतोय. हेन्स काय म्हणलेलं आहे, गिव्हन सेट हेन्स गिव्हन सेट इज काय असेल फायनाईट सेट. अशा पद्धतीनं हे जे असणारा सेट जो आहे तो आपल्याला काय मिळाला इथं फायनाईट सेट मिळाला. आता पुढे बघा पाचवा आकडा की ज्याच्यामध्ये ई हा एक एलिमेंट आहे. ई इक्वल टू एलिमेंट एक्स वेअर एक्स बिलॉंग टू आय आणि त्याच बरोबर कंडिशन काय दिली एक्स स्क्वेअर इक्वल टू 100. आता यामध्ये मात्र आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर दोन्ही येतात की ज्याच्यामध्ये आपल्याला याचा अर्थ काय होतो की ई हा एक सेट आहे की ज्याच्यामध्ये एक्स हा ई चा एक घटक आहे. त्याचबरोबर एक्स बिलॉंग टू आय म्हणजे काय झालेलं आहे आय म्हणजे इंटिजर, एक्स बिलॉंग टू इंटिजर आणि त्याचा स्क्वेअर मात्र काय असणार आहे, जर त्या एक्सचा जर स्क्वेअर केला तर तो 100 येतो. हे लक्षात घ्या. म्हणून आपण काय म्हणलेलं बघा, सो बाय लिस्टिंग मेथड, तर ह्यामध्ये आपण काय करतो दोन नंबर्स आहेत. आता आपल्याला माहिती आहे 100ची कंडिशन माहिती आहे की 100चा स्क्वेअर रूट जर आपण घेतला तर एका बाजूला -10 पण येतो आणि +10 पण येतो. +10 इंटू +10 10 गुणिले 10 हा 100 झाला आणि -10 गुणिले -10 हा सुद्धा काय झालेला आहे +100 आला. हे लक्षात घ्या. तर अशा पद्धतीनं आपण काय करतोय बघा की ज्याच्यामध्ये ई हा एक सेट घेतला, ई इक्वल टू काय असणार आहे -10 आणि +10. सो एलिमेंट्स आर काउंटेबल हे आपण त्याच्यामध्ये म्हणतो. फक्त ओनली 2 एलिमेंट्स आहेत. एलिमेंट्स आर काउंटेबल, 2 एलिमेंट सेट आहे हा. एलिमेंट्स आर काउंटेबल अँड फायनाईट. म्हणून काय झालेलं आहे धिस सेट इज फायनाईट सेट. हा जो असणारा सेट जो आहे तो काय असणार आहे फायनाईट सेट. तर अशा पद्धतीनं हा सेट आपण त्याच्यामध्ये बघतो. त्यानंतर सेम चौथा आणि 6वं एक्झाम्पल सारखंच आहे की ज्याच्यामध्ये आपण काय करतो बघा की एफ बरोबर काय असणार आहे की ज्याच्यामध्ये ए आणि बी असे 2 एलिमेंट आहेत. त्याचबरोबर ए आणि बी बिलॉंग टू क्यू असं आपण त्याच्यामध्ये म्हणतोय. त्याचबरोबर ए प्लस बी इज इक्वल टू 11 असं आपण त्याच्यामध्ये म्हणलं. 11 च्या पेअर्स आपल्याला त्याच्यामध्ये बघायचे. सेम एलिमेंट आहे. सो वी हॅव टू फाइंड काय असणार बघा, वी हॅव टू फाइंड काय असेल व्हॅल्यूज ऑफ A and B such that काय असणार आहे ए आणि बी जे आहे बिलॉंग टू क्यू आहे. आता क्यू म्हणजे काय असणार आहे
रॅशनल नंबर आहे. म्हणजेच बी ची व्हॅल्यू आपल्याला 0 नको आहे, हे लक्षात घ्या. हे दोन्ही रॅशनल नंबर आहेत. म्हणजे आपण अजून एक कंडिशन त्याच्यामध्ये आली की बी ची व्हॅल्यू आपल्याला 0 नको आहे. म्हणून कंडिशन काय आली बघा, बी शुड नॉट इक्वल टू 0 अशी कंडिशन त्याच्यामध्ये आली, हे लक्षात घ्या. आता इथं रॅशनल नंबर जे ते आपण डेसिमल फॉर्म मध्ये कन्वर्ट केले. इथं मात्र आपण काय केलेलं आहे, सो रॅशनल नंबर्स आर कन्व्हर्टेड इन टू द डेसिमल फॉर्म आणि दोन्हीची बेरीज आपल्याला 11 पाहिजे. म्हणून सो देअरफॉर वी हॅव एफ इक्वल टू काय असणार बघा, एफ इक्वल टू, तर ह्यामध्ये कॉम्बिनेशन बघा 11 ची व्हॅल्यू आहे, त्याचबरोबर 6, 5 कम्प्लीट नंबर पण असू शकतात. ही कॉम्बिनेशन आपण त्याच्यामध्ये बघतोय. त्याचबरोबर काय असणार आहे बघा, 3 आणि 8 हे कॉम्बिनेशन आपण त्याच्यामध्ये बघतोय. त्याचबरोबर काय असणार आहे, 3.5 आणि 7.5. बघा इथं मात्र आपल्याला डेसिमल नंबर्स त्याच्यामध्ये आले. त्याचबरोबर ह्यामध्ये निगेटिव्ह नंबर पण असणार आहेत, -15 आणि +26. एक नंबर प्लस एक नंबर मायनस, सो ऑन. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, नंबर ऑफ एलिमेंट्स आर इनफायनाईट, हे लक्षात घ्या. म्हणून आपण काय म्हणतोय की नंबर ऑफ एलिमेंट्स आर इनफायनाईट, म्हणून इट इज ए इनफायनाईट सेट. तर अशा पद्धतीनं हा जो असणारा सेट जो आहे तो इनफायनाईट सेट आहे, लक्षात. तर अशा पद्धतीनं आपण काय करतोय की फायनाईट सेट म्हणजे काय, इनफायनाईट सेट म्हणजे काय असंही आपल्याला बघता येईल. किंवा आपण सिंगलटन सेट हे पण आपण बघू शकतो, एम्प्टी सेट असंही आपण बघू शकतो. तर यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण बघतोय की ह्यामध्ये नॅचरल नंबर्स, त्याचबरोबर होल नंबर्स, सेट ऑफ इंटिजर्स, त्याचबरोबर रॅशनल नंबर्स आणि आर म्हणजे काय, रिअल नंबर. सो आर सेट हे लक्षात घ्या. आणि हे सगळे काय झाले, इनफायनाईट सेट आहे, हे लक्षात घ्या. हे सगळे जे आहे हे इनफायनाईट सेट आहे. कारण का, नॅचरल नंबर आपण 0 to इन्फिनिटी पर्यंत घेतो. डब्ल्यू, आता इथं डब्ल्यू हा 0 to इन्फिनिटी पर्यंत घेतो. एन